नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सरचं स्वागत. पंढरपूर कॉरिडॉर हा निर्णायक वळणावर आलेला आहे. कृती समितीच्या वतीने येत्या 15 तारखेला लाक्षणिक उपोषणाची हाक दिलेली आहे. याबाबत कृती समितीचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील यांच्याशी संवाद साधणार आहोत. 15 तारखेला उपोषण करत आहात कॉरिडॉर संदर्भात, काय सांगता, काय भूमिका आहे तुमची? 15 ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने कॉरिडॉरच्या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा लाक्षणिक उपोषण करण्याची निर्णय आम्ही ज्या वेळेला मोर्चा काढलेला होता त्याच वेळेला जाहीर केलेला होता की कॉरिडॉर हा पंढरपूरच्या देऊळ भागाचा सत्यानाश करणारा आहे. वारकऱ्यांच्या भाविकांच्या कुठल्याही हिताचा नाही, केवळ शो सजावट रंगोटी अशा पद्धतीचा आहे. यातून कोणाचंही हित साधणार नाही. पंढरपूरचा विनाश, उद्ध्वस्तीकरण होणार आहे. म्हणून आम्ही आजपर्यंत शासनाला विविध मार्गाने आंदोलनं दिली, मोर्चे काढले, पंढरपुरातल्या पडाक जागांची रॅली काढली. त्याच वेळेला आम्ही जाहीर केलेलं होतं की सर्वप्रथम आम्ही लाक्षणिक उपोषण करू 1 दिवसाचं, त्यानंतर पुन्हा चक्री उपोषण करू. त्याही नंतर नाही प्रश्न सुटला तर आमच्यातले काही लोक आमरण उपोषणाला बसतील. शासन आमची दखल घेत नाही आणि शासन आमच्याशी चर्चेला तयार होत नाही. याचं कारण आमचे मुद्दे खोडून काढायला शासनापाशी मुद्दे नाहीत. शासनाला घाईघाईनं हा एजेंडा राबवायचा आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषण दाखवतोय. शासनाचे काही लोक आता म्हणतात की सर्व बाधित हे कॉरिडॉरला सहमत आहेत. प्रत्यक्ष तसं नाही. हे कळून येण्यासाठी विशेष करून 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर आम्ही उपोषण लाक्षणिकरित्या करीत आहोत. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी जे लाक्षणिक उपोषण जाहीर केलेलं आहे, त्या समितीच्या वतीने आम्ही असं आव्हान करतो की पंढरपुरातील जे सांस्कृतिक प्रेमी आहे आणि बाधित जी मंडळी आहे, जे कॉरिडॉरमध्ये बाधित होणार आहे, या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या उपोषणाला बसण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त संख्येने उपोषण करून सरकारला आपली एकजूट दाखवायची आहे. याकरता मी आज रोजी हे आव्हान करीत आहे.